शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यासाठी व्याख्यानाला येत आहे का असा दीपा पाटलांनी मला फोन केला. आणि मग माझ्या लक्षात आलं अनिल भाऊ की प्राध्यापक श्रीम माटे म्हणून महाराष्ट्रामध्ये एक मोठे लेखक होऊन गेले. त्याने असं लिहून ठेवलंय की सौभाग्यवतीनं कुंकवाला आणि प्राध्यापकानं भाषणाला कधी नाही म्हणू नये. आणि त्यामुळे मी इकडे तात्काळ यायचा निर्णय घेतला. आणि तसंही बघायला गेलं तर महाराष्ट्रातले दुसरे एक ज्येष्ठ पत्रकार अशोक जैन यांनी पण असं म्हटलेलं आहे की आपल्या राज्यामध्ये भाषण करणं हा अवजड उद्योग आहे, भाषण करणं हा कुटीरोद्योग आहे, भाषण करणं हा राष्ट्रीय निरुद्योग आहे. आणि साधारणपणे हे काम प्रामुख्यानं कामा शिक्षक मंडळींच्याकडे असतं. मी अतिशय थोडक्यात माझ्या विषयाची मांडणी करणार आहे. आपल्या सगळ्यांना मी आठवण करून देऊ इच्छितो की आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये कुसुमाग्रज नावाचे कवी होऊन गेले आणि त्यांनी एक कविता लिहिली. त्या कवितेचं नाव आहे अखेर अखेर कमाई. तर ह्या अखेर कमाईमध्ये काय म्हणतात कुसुमाग्रज? ते म्हणतात एका शहरातलं वर्णन केलं त्याने. मध्यरात्र उलटल्यावर शहरातील 5 पुतळे एका चौथऱ्यावर बसले आणि रडायला लागले, टिप्प गाळू लागले. आता त्या पुतळ्यापैकी प्रत्येक जण काय म्हणतोय बघा. पहिला पुतळा आहे महात्मा ज्योतिबा फुले यांचा. ज्योतिबा म्हणाले शेवटी मी झालो फक्त नाड्यांचा. शिवाजीराजे म्हणाले मी फक्त महाराजांचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले मी फक्त बौद्धांचा. लोकमान्य टिळक उद्गारले मी तर फक्त चित्तपावन ब्राह्मणांचा. आंबेडकर म्हणाले मी बौद्धांचा. गांधींना गळ्यातला गहिवर आवरला नाही आणि ते म्हणाले तुम्ही सगळे भाग्यवान आहात. निदान तुमच्या प्रत्येकाच्या पाठीमागे एक जात जमात तरी आहे, पण माझ्या पाठीशी फक्त सरकारी कचेरीतील भिंत आहे. म्हणजे कुसुमाग्रजांच्या ह्या कवितेमध्ये महापुरुषांचा वारसा, म्हणजे मी नेहमी गमतीनं असं म्हणतो की महापुरुषांच्या विचारांची वाट त्यांचे अनुयायी लावतात आणि मध्यमवर्गीय आईबापाची वाट त्यांची पोरं लावतात. तेव्हा मला एक ठळक मुद्दा प्रामुख्यानं कदाचित यापूर्वी तुम्ही ऐकलेला नसेल, कधीच तो मांडायचा आहे की महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचं चरित्र मांडण्याचे प्रामुख्यानं 4 प्रवाह आहेत. प्रमुख 4 प्रवाह आहेत. तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही वक्त्याचं भाषण ऐका, मी सांगतोय त्या 4 प्रवाहापैकी कोणत्या ना कोणत्या तरी एका प्रवाहामध्ये ते बसतं. आता हे 4 प्रवाह कुठले आहेत? तर पहिला प्रवाह आहे की श्रोत्यांचं मनोरंजन करणं, आभास निर्माण करणं, करमणूक निर्माण करणं. यामध्ये लोकप्रिय वक्त्यांचा समावेश होतो. म्हणजे आपण वर्तमानपत्रामध्ये बघतो की आज जर एखाद्याचा खून झाला त्याची बातमी दुसऱ्या दिवशीच्या अंकामध्ये 4 कॉलममध्ये आली तर पुन्हा त्यानंतरच्या दिवशी ती बातमी ही साधारणपणे 1 कॉलम 10 सेंटीमीटरमध्येच येते. म्हणजे एवढं त्याला ऐतिहासिक महत्व कमी उरतं. पण हे मनोरंजन आणि आभास निर्माण करणारे जे लोकप्रिय वक्ते आहेत ते एकतर रंजनवादी असतात. त्यांच्याकडे एक गुण चांगला आहे की त्यांचा आवाज चांगला असतो, त्यांची दृश्यमानता चांगली असते, डोळ्यासमोर चित्र तसंच्या तसं उभा करतात. आपल्याला ऐकताना असं वाटतं की खरोखरच समोरनं अफजल खान यायला लागलाय. आणि अफजल खानावरनं आठवलं आचार्य अत्रेंनी एका कथेमध्ये असं सांगितलंय की एकदा एका शाळेमध्ये एक डेप्युटी 4थीपर्यंतच्या वर्गाची शाळा तपासायला गेले आणि त्यांनी पोरांना विचारलं अफजल खानाचा वध कुणी केला? म्हटलं एक पोरगा उठला म्हटलं सर आई शपथ मी नाही केला. दुसऱ्या पोरांना विचारलं त्यांनी पण तसंच सांगितलं. शेवटी साहेबांना वाटलं पुरी जरा प्रामाणिक असतात. मग तू सांग बघू आत्ता आलेली मुलगी अफजल खानाचा वध कुणी केला? कुणी केला माहित नाही. तर ती मुलगी पण अशीच लाजली जगात पाहिजे आणि म्हटली मला काय माहिती अफजल खानाचा वध मी केला नाही. आता पोरं पण म्हणतात अफजल खानाचा वध मी नाही केला, पोरी पण म्हणतात अफजल खानाचा वध मी नाही केला. शेवटी साहेबांनी कंटाळून गुरुजींना विचारलं अफजल खानाचा वध कुणी केला? तर गुरुजी म्हणले खरंच सांगतो साहेब तुम्हाला
आमच्या शाळेतली पोरं फार गरीब आहेत वर्गातली, ह्यातलं कोणी हे कार्यक्रम केला नसणार. शेवटी या सगळ्या पोरांना आणि मास्टरला या की सगळ्या पोरांना आणि मास्टरना घेऊन आणि मास्टरना घेऊन मुख्याध्यापकांच्या केबिन मध्ये गेले साहेब. अहो म्हणजे काय भानगड आहे, चौथीच्या वर्गातली पोरं पोरे गुरुजी सगळेच म्हणतात अब्दुल घाला वर मी नाही केला. तर ते मुख्याध्यापक म्हणले खरंच सांगतो साहेब तुम्हाला, आमच्या 1 ते 4थी पर्यंतची सगळीच मुलं गरीब आहेत, त्यांच्यापैकी हे कोणी केलं नसणार. तिकडे एक अनिल पाटील सरांनी शाळा चालू केलेली हायस्कूल, तिथं मोठी पोरं आहेत, त्यांच्यापैकी कोणीतरी अब्दुल घालाचं कामकाज काढलं असण्याची शक्यता आहे. म्हणजे या पद्धतीनं अफजल खानाचा वध असा काही रंगवून सांगितला जातो. मला छायात खरं सांगतो तुम्हाला, ह्या मनोरंजन करणारी माणसं बरं का रणजित पाटील, ज्या वेळेला ते रंगवून रंगवून सांगतात महाराष्ट्राची त्या लोकसंख्या घेते आणि ह्यांच्या पाठीमागनं घोडे तिखंड 50,000 स्वार निघाले, हिखंड 60,000 स्वार निघाले, हे बघितल्यावर मला शेळा मतदारसंघाची आठवण येते. शेळा मतदारसंघामध्ये 3 बुडारी मानसिंगराव भाऊ, शिवाजीराव नाईक आणि सत्यजित देशमुख. निवडणुका जवळ आल्या की या गटातनं त्या गटात प्रवेश करणाऱ्या लोकांच्या बातम्या यायला सुरुवात होतात. त्या सगळ्या बातम्या जर एकत्र केल्या तर दिमाबद्दल शिराळ्याच्या लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या होईल. एवढ्या गतीनं आपण पक्षांतर त्या काळामध्ये करतो, तेव्हा या पद्धतीनं हा इतिहास रंगवला जातो आणि मग अनावश्यक तपशील जे सगळे आहेत ते सातत्यानं साजरे केले जातात. आपण जणू शिवकाळामध्ये वावरत आहोत असा भास निर्माण व्हावा त्या प्रकारचं जॅकेट घातलं जातं. बऱ्याच वेळा स्वतःच्या नावापाठीमागे स्वतः दिलेली शाहीर नावाची उपाधी लावली जाते आणि ह्युमन इंटरेस्ट स्टोरीज मध्ये पेरतात. आता त्याचं उदाहरण सांगतो तुम्हाला, कोण गोष्ट सांगतोय तुम्हाला माहिती असेल. एका गावात दंगल झाली आणि दंगल झाल्यानंतर एक मुस्लिम स्त्री धावत होती, तिच्या पाठीमागे हिंदूंचा जमाव लागलेला होता आणि धावता 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 ज्या वेळेला ही स्त्री जाता आता एका घरात तिला दिसतं की एक पुरुष एकटाच आहे, त्या घरात ती आत झेपावते आणि आत झेपावल्याबरोबर त्या घरातला पुरुष आहे तो तिला वाचवतो आणि मग तो तिला विचारतो की एवढी माणसं तुझ्या पाठीमागे लागलीत, तू एकटीच आहेस, तुझं धाडस कसं झालं की तू माझ्या घरात मी एकटा असताना आत आलीस कशी. त्या अबलेनं दिलेलं उत्तर आज महाराष्ट्राला अभिमान वाटेल असं आहे. त्या आबला असं म्हणाले की मी धावता धावता बघितलं या घरात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे, ज्याच्या घरात शिवाजी महाराजांचा फोटो आहे असा माणूस महिलेवरती अत्याचार करणं शक्य नाही आणि म्हणून मी तुझ्या आश्रयाला आलो. मग आपण सगळेजण जोरात टाळ्या वाजवतो. आता माझा प्रश्न आहे, ही जर दंगल झाली असली तर खरं सांगा ना, कुठल्या गावात दंगल झाली, कोण होता, म्हणजे जो महापुरुष होता हा असा की शिवाजी महाराजांचा फोटो बघितल्यानंतर त्यानं त्या स्त्रीला घरात घेतली, त्याचं नाव काय, धावणाऱ्या स्त्रीचं नाव काय, कुठल्या पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद आहे, म्हणजे का काय कसं हे जर प्रश्न विचारले तर हे रंजनवादी इथे टिकत नाही. किंवा शिवाजी महाराजांचा जन्म वर्णन करताना पुत्र कोणाला झाला, पुत्र शहाजी राजांना झाला, पुत्र कोणाला झाला, पुत्र जिजाऊंना झाला, पुत्र कुणाला झाला, पुत्र सह्याद्रीला झाला, 12 वाटांनी पाणी असं धड 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 व्हायला लागलं. आता शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी मावळ प्रांतामध्ये आणि त्यावेळेला सगळ्याकडे राज्यामध्ये प्रचंड दुष्काळ होता, तरी पण ह्याचं पाणी धो धो धावायचं काही थांबत नाही. त्यामुळे हे जे रंजनवादी मंडळी आहेत यामध्ये कोणाचा समावेश होतो, यामध्ये पोवाडे आहेत, यामध्ये ऐतिहासिक कादंबऱ्या आहेत. आमचे भालचंद्र नेमाडे नावाचे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक आहेत, तर ते तर असं म्हणतात की माणसाला दुसरं काहीच करणं शक्य नसेल तर त्यांना ऐतिहासिक कादंबरी लिहावी. इतिहासकार प्राध्यापक नर फाटक यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की नाटककार, कादंबरीकार, सिनेमावाले हे इतिहासाचे शत्रू होत. तर महाराष्ट्रांचे संपादक गोविंद तळवलकर यांनी म्हटलेलं आहे की इतिहासाला कादंबरी आणि कीर्तन बनवण्याचा प्रकार हा लोकप्रिय असतो. बरेच या प्रकारातले जे वक्ते आहेत मी सांगतोय, मनोरंजन, आभास आणि करमणूक करणारे, ह्यातले बरेच वक्ते हे राजकारणात जाण्याची शिडी म्हणून शिवचरित्र वापरतात. त्यांची नावं आता तुम्हाला माहिती आहेत, मी वेगळे घ्यायची काही गरज नाही. त्यामुळे राजकारणात जाण्याची शिडी
त्याचा आधार म्हणून शिवचरित्र, काही जणांच्या उपजीविकेचा आधार म्हणून शिवचरित्र झालेलं आहे. हा झाला पहिला प्रकार. त्यानंतर पुढचा प्रकार आहे तो म्हणजे राष्ट्रीय, नॅशनल. यामध्ये कोण येतं? यामध्ये लोकमान्य टिळक येतात. आता लोकसत्तेमध्ये आनंद हळदीकर मालिका येत आहेत, ते इतिहासाचार्य विकार राजवाडे येतात, स्वातंत्र्यवीर सावरकर येतात, विष्णू शास्त्री चिपळूणकर येतात. म्हणजे लोकमान्य टिळकाने 1896 साली रायगडावरती शिवजयंती साजरी केली आणि रायगडावरती शिवजयंती साजरी केल्यानंतर 1895ला कलकत्त्याच्या काँग्रेसमध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे या ठिकाणी अध्यक्ष असताना टिळकांची भूमिका एवढी व्यापक होती की त्यांनी सांगितलं की नवा शिवाजी हा कदाचित मुस्लिम देखील असण्याची शक्यता आहे. आता आपल्याला हे माहिती आहे 1869 साली महात्मा फुलेंनी समाधीस्थळ शोधलं. म्हणजे तो प्रभाव असा आहे की फुल्यांनी समाधीस्थळ शोधलं, पण महाराष्ट्रामध्ये शिवजयंती लोकप्रिय करण्याचं काम जे आहे ते लोकमान्य टिळक आणि राष्ट्रीय विचाराच्या लोकांनी केलं. तिसरं जे स्कूल आहे ते म्हणजे लिबरल डेमोक्रॅटिक सेक्युलर. यामध्ये लोकशाहीवादी पद्धतीनं मांडणी करण्यामध्ये महात्मा फुले, राजाराम शास्त्री भागवत यांचा समावेश होतो. मी आत्ताच उल्लेख केला की महात्मा फुलेंनी 1869 साली समाधीस्थळ शोधलं आणि कोवाडी भूषण नावाचा पोवाडा लिहिला. हा 8 भागांचा पोवाडा आहे. बहुजन, शेतकरी, स्त्रियांच्या प्रतिष्ठेचं रक्षण करण्याची भूमिका आहे. बळीराजा आणि शिवाजीची सत्ता यांचा धागा त्यांनी जोडला. त्यांनी हा पोवाडा दक्षिणा प्राईज कमिटीकडे पाठवला. त्यांना बक्षीस मिळालं नाही, पण कमिटीनं 100 प्रती खरेदी केल्या. राजाराम शास्त्री भागवतांनी शिवाजी महाराजांचं 83 पानाचं त्रोटक चरित्र लिहिलं आणि सकलजनवादाची भूमिका मांडली. धर्म आणि जातीपेक्षा देशाभिमान वरचढ मानला. महाराष्ट्र धर्माला राजकीय अस्तित्व आणि प्रतिष्ठा दिली. याच प्रकारामध्ये एक महत्वाचे लेखक आहेत, त्यांचं नाव कृष्णाजी अर्जुन केळुस्कर. हल्ली सुद्धा पुस्तकं आपण 500 किंवा 1000 प्रती छापतो, पण या कृष्णाजी अर्जुन केळुस्करांचं वैशिष्ट्य असं की त्यांनी पहिलं मराठीतलं चरित्र 1907 साली लिहिताना कृष्णाजी अर्जुन केळुस्करांनी आधी मुंबईमध्ये लोकांच्याकडं वर्गणी जमा करायला सुरुवात केली. कारण पुस्तक छापणं आणि न खपणं हा प्रकार अगदी ग्रँड डबच्या द राईज ऑफ मराठा पॉवर या पुस्तकाच्या बाबतीमध्ये देखील 2000 पाऊंड खर्च झाले आणि फक्त 300 पाऊंड त्यांना मिळाले होते. तेव्हा या कृष्णाजी अर्जुन केळुस्करांनी पायाशुद्ध व्यासंगाच्या साह्यानं तुकोजी होळकरांनी त्यांना 24,000 रुपये दिले. शाहू महाराजांनी कोल्हापूरच्या 1,000 रुपये दिले आणि मग त्यांनी लिहिलेल्या ग्रंथाच्या 400 प्रति ग्रंथालयात पाठवल्या. हे कृष्णाजी अर्जुन केळुस्कर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्वतः लिहिलेलं बुद्ध चरित्र त्यांनी भेट दिलं आणि आंबेडकरांना त्यांनी बडोद्याला पाठवण्यामध्ये त्यांचाच पुढाकार होता. मुद्दा असा आहे की त्यांनी ठरवलं की आपल्या या पुस्तकाची दुसरी आवृत्ती आणि इंग्रजी भाषांतर करायचं. हे कोणाकडे काम झोपवलं तर कर्नाटकातले प्राध्यापक टकाखाऊ नावाचे प्राध्यापक होते. तर या टकाखाऊ नावाच्या प्राध्यापकांनी याचं इंग्रजीमध्ये भाषांतर केलं. आता हे इंग्रजीमध्ये भाषांतर केल्यानंतर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कृष्णाजी अर्जुन केळुस्कर हा पहिला लेखक असा आहे की ज्या लेखकानं या टकाखाऊना 100 तोळं सोनं एवढं मानधन दिलं. म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कुठल्याही लेखकानं आपल्या पुस्तकाचं भाषांतर करणाऱ्या माणसाला 100 तोळे सोनं दिलेचा इतिहास नाही. तेव्हा अशा प्रकारचे जे तिसरे स्कूल आहे ते लिबरल डेमोक्रॅटिक सेक्युलर. आणि चौथा मांडणीचा जो प्रवाह आहे तो म्हणजे कम्युनिस्ट. यामध्ये कोण येतं तर श्रीपाद अमृत डांगे, त्यांचं 12 भाषणे नावाचं एक पुस्तक आहे. त्यामध्ये त्यांचं एक भाषण आहे दादरला गेलेलं, शिवाजी त्यांचा आणि आमचा. या भाषणामध्ये ते असं म्हणतात, शिवाजीचा इतिहास घडायला पाहिजे
असे घडवा असे सांगतो. जनताभिमुख राजवट त्यांनी अधोरेखित केली. महाराजांच्याकडे धर्मांधता नव्हते, पण त्यांनी धर्म राखला याचा त्यांनी उल्लेख केला. आणि याच परंपरेमध्ये हल्ली महाराष्ट्रामध्ये गाजणारे जे पुस्तक आहे गोविंद पानसरेंचं शिवाजी कोण होता, त्यांच्या शिवाजी कोण होता या पुस्तकावर अलीकडे घेण्यात आलेला आक्षेप आहे की शिवाजीचा अरेतुरे उल्लेख आम्हाला मान्य नाही. मी ते पुस्तक वाचलेलं आहे. त्या पुस्तकामध्ये अनेक ठिकाणी आहो जावो असा पण उल्लेख आहे. आणि अरेतुरे हा अवमान करण्याचा हेतू नाही. आपण आपल्या आईला अरेतुरे किंवा आगतुग म्हणतो, याचा अर्थ आपण आईचा अपमान करत नाही. किंवा आपण असं म्हणतो की विराटनं षटकार मारला किंवा लता छान गायली, यात अवमान करण्याचा हेतू नाही. त्यामुळे या वादामुळे फार तर एवढंच होईल की या पुस्तकाचा खप महाराष्ट्रामध्ये वाढेल. म्हणजे उपक्रमशीलतेच्या पातळीवरती शिवाजी महाराज रयतेचे पक्षपाती होते हे साम्यवादी विचारांना आपल्या समोर मांडलं. म्हणून मी काय म्हटलं, 4 विचार जे आहेत त्यापैकी मनोरंजन, आभास, करमणूक आणि लोकमान्य टिळकांचं राष्ट्रीय स्कूल या दोघांची हात मिळवणी आहे की ही माणसं एकमेकाला मदत करतात. आणि फुल्यांचा लोकशाहीवादी दृष्टिकोन आणि कम्युनिस्टांचा साम्यवादी दृष्टिकोन जो आहे हे एकत्र अशा कुणाचंही भाषण आपण बघितलं तर या 4 प्रवाहापैकी दोन प्रवाह एकत्र अशी ही लढाई महाराष्ट्रामध्ये 1869 पासून आपल्याकडे सातत्यानं सुरू आहे. म्हणजे मी कृष्णाजी अर्जुन केळुसकरांचा उल्लेख केला, त्याचप्रमाणे परमानंदानं शिवभारत लिहिलेला आहे, शिवपूर वही आहे, शिवपूर यादी आहे. रवींद्रनाथ टागोरांनी देखील जयस्तु शिवाजी अशी कविता लिहिली. ग्रँड डपनं शिवाजी महाराज 2 वर्णाचे, मध्यम बांध्याचे, पिळदार शरीर एष्टीचे, लांब हाताचे आणि एक वेळा जेवणारे होते. म्हणजे निकोलाओ मनुची हा चित्रकार, हा निकोलाओ मनुची ज्यावेळा दक्षिणेमध्ये आला त्यावेळा त्याच्याबरोबर मीर मोहम्मद नावाचा मुस्लिम चित्रकार होता. आणि आता आपण शिवाजी महाराजांचा इथं जो पुतळा बसवलाय किंवा शिवाजी महाराजांची जी छायाचित्र आहेत ही सगळी छायाचित्र ह्या मीर मोहम्मदनं काढलेल्या चित्रावरती आधारित आहेत. आणि म्हणूनच आपले दृश्य शिवाजी जर आपल्यासमोर एका मुस्लिम मित्रानं आणले असतील तर मग हिंदुस्तान हिंदुओं का नहीं किसी बात का किंवा इस्लाम खतरे में आहे, ह्या दोन्ही प्रकारच्या घोषणा आहेत. आणखी एका पुस्तकाचा फक्त उल्लेख करतो, जसं आपली माणसं लिहित होती तसंच बाहेरच्या माणसांनी पण लिहिलंय. कॉस्मेटिक गार्ड नावाचा जो पोर्तुगीज लेखक आहे, या पोर्तुगीज लेखकानं 1680ला महाराजांचं निधन झालं आणि 1695ला द लाईफ ऑफ सेलिब्रेटेड शिवाजी नावाचं पुस्तक लिहिलं. हे पुस्तक लिस्बनला प्रकाशित झालेलं होतं. या पुस्तकामध्ये अफजल खान वधाची माहिती आहे, कोकणची स्वारी आहे, आग्र्याची माहिती आहे, सुरतेची लूट आहे आणि निष्कर्ष असा काढलेला आहे, व्हॉट डिड शिवाजी डू, मास बेस्ड सिव्हिल अँड मिलिटरी ऑर्गनायझेशन ही त्याने एक निर्माण केली. म्हणजे शिवाजी महाराज हे अंधश्रद्धा देखील मानत नव्हते. म्हणजे अमावस्येला महिमा चालवल्या त्यांनी, जिजाऊंना सती नाही जाऊ दिलं, रामराजे पालते जन्मल्यावर हा मोगलाईला पालते घालेल असं सांगितलं, संभाजी महाराजांचं क्रियाकर्म देखील केलं. म्हणजे शिवाजी महाराजांच्या राजवटीचं जे वैशिष्ट्य आहे, तुम्हाला ऐकून सगळ्यांची नावं माहिती असतील. शिवा काशीद आहे, जिवा माला आहे, मदारी नेतर आहे, तानाजी मालुसरे आहे, मुरारबाजी आहे, बाजीप्रभू देशपांडे आहे. आणि यसाजी कंकाचा मी नेहमी उल्लेख करतो म्हणून उल्लेख करतो की गोवळकोंड्याच्या कुतुबशहाच्या दरबारामध्ये शिवाजी महाराज गेले आणि शिवाजी महाराजांना गोवळकोंड्याचा कुतुबशाह असं म्हणाला की तुमच्या लष्करामध्ये हत्तीदळ नाही, माझ्या एकट्याकडे 1000 हत्ती आहेत आणि तुमचं हे सैन्य हे या ठिकाणी लढणार कसं, हे सैन्य या ठिकाणी लढणार कसं असं म्हटल्यानंतर शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांच्याकडे वळून बघितलं. त्यावेळेला एक मावळा उठून उभा राहिला आणि म्हटलं म्हणजे हत्तीशी लढायला तयार आहे. कोण होता तो मावळा? तुम्ही सांगताय कोण होता मावळा? हत्तीबरोबर लढायला तयार झालेला शिवाजी महाराजांचा मावळा कोण होता? येसाजी कंक. आणि दुसऱ्या दिवशी येसाजी कंक आणि हत्ती यांना मैदानामध्ये पाठवलं. दोघांच्या मध्ये घनघोर लढाई झाली
शेवटी येसाजी कंकानं एका घावेमध्ये हत्तीच्या सोंडेचे 2 तुकडे केले. त्यानंतर शिवाजी महाराजांनी त्याला मानाचं कडे भेट दिलं आणि कोळकोंड्याचा कुतुबशाह येसाजी कंकाला असं म्हणाला की तू माझ्याकडे ये, मी तुला 5,000 मनसबदार करतो. तेव्हा येसाजी कंकानं दिलेलं उत्तर आज महाराष्ट्राला खास करून अभिमान वाटेल अशा प्रकारचं आहे. कारण मी असं म्हणतो की निवडणुकीमध्ये मतदारांना मानधन दिलं जातं, पण अलीकडे विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आमदारकीच्या उमेदवारांना देखील उमेदवार मानधन द्यायची प्रथा या महाराष्ट्रामध्ये आपण सुरू केलेली आहे. तेव्हा हा जो येसाजी कंक आहे तो म्हटला की तुझ्या 5,000 मनसबदारीपेक्षा माझ्या महाराजांनी मला दिलेलं मानाचं कडं हे लाख मोलाचं वाटतं. आता हे अशा प्रकारची सामान्य माणसांना नायक बनवण्याची त्यांची प्रक्रिया होती. मग बॅरिस्टर पी.जी. पाटील म्हणजे इंग्रजीचे एक शिक्षक हा किस्सा वर्गात शिकवत होते. त्याने कसा शिकवला बघा. येसाजी कंक वेंट टू द मैदान अँड देन हत्ती ऑल्सो वेंट टू द मैदान. येसाजी कंक जम्प्ड अँड जम्प्ड अँड हत्ती ऑल्सो गॅलप्ड अँड गॅलप्ड. फायनली बोथ ऑफ देम वेंट इन टू द मिडल ऑफ द ग्राउंड अँड बोथ ऑफ देम कोलायडेड टुगेदर. Both of them dashed together and Yesaji Kank jumped on the gunduster of that hatti and then gave such a tadaka with his sword on the sound of that hatti. That sound was cut away into 2 parts and the hatti went making the noise chi-chi in the corner. हे मास्टर पी.जी. पाटलांच्या काळातला होता म्हणून बरं. आजचं असतं तर काय म्हटलं असता, येसाजी कंक jumped on the gunduster of that hatti then gave such a tadaka with his sword on the sound of that hatti. That sound was cut away into 2 parts. The hatti went making the noise chi 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 in the corner and then Yesaji Kank waved his sword in the direction of Shivaji as our Virat Kohli waved his bat in the direction of Anushka Sharma. असंही म्हणायला कमी केली नसते. तेव्हा मुद्दा असा आहे की एका हातामध्ये तलवार शेतकऱ्यांच्या आणि एका हातामध्ये त्यांनी नांगर दिला. सुभेदाऱ्या वतनदाऱ्या त्यांनी रद्द केल्या. त्यांचं राज्य टिकलं ह्याचं खरं कारण आहे सैन्य जनतेतनं उगवलं. म्हणजे शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक आहे हे जे सगळे प्रयत्न आहेत या प्रयत्नांना एक प्रकारचा महाराजांच्या वतीनं सलाम आहे. कसं असतं सांगतो तुम्हाला. मी मध्ये एक विश्लेषण असं वाटलं की अफजल खान वध होतो म्हणजे काय होतं. आपल्याला वाटतं की अफजल खानाचा वध होतो, त्यानंतर महाराज पणाकडे येतात. पण नरहर कुरणकरांनी वेगळं निरीक्षण नोंदवलेलं आहे. अफजल खान वधामुळे झालं काय, तर अफजल खान वधामुळे विजापूरचा सरदार त्यांच्याकडे चाल करून आला. औरंगजेबचा मामा शाहिस्ते खान पण पुण्याला आला. याचा अर्थ काय आहे की मावळच्या प्रांतापुरतं महाराजांचं जे मर्यादित राज्य होतं त्या अफजल खानाच्या घटनेपासून राष्ट्रीय मान्यता त्यांच्या नेतृत्वाला मिळाली. आणि म्हणून मग त्याने शेतकरी सुखी असल्यामुळे सैन्य जनतेत न उगवलं. म्हणजे अण्णाजी जगतोच्या मदतीनं काठी पद्धतीनं शेती मोजली, सीमा आखल्या, नकाशा विकसित केला, तेल तूप चंदनपट्टी रद्द केली, गुलामांचा व्यापार बंद केला, शेतकऱ्यांना लढण्याचा अधिकार दिल्यामुळे गावात प्रतिष्ठा मिळाली. आणि त्यांचा म्हणजे राज्याभिषेक झाल्यानंतर त्यांचा जो राज्यव्यवहार कोश आहे ह्या राज्यव्यवहार कोशामुळे सांस्कृतिक क्षेत्रामध्ये देखील ते कार्यरत होते. म्हणजे त्या काळातल्या मोगलशाह, आदिलशाह, कुतुबशाह यांच्यातले परस्पर संबंध बांधणं यांचा अचूक फायदा घेत महाराजांनी हे जे राज्य निर्माण केलं, अर्थात त्यांच्या म्हणजे मुद्रा बदलावी लागते याचा अर्थ सत्ता लोकांच्या भल्यासाठी राज्य करते. त्यामुळे सर्व जाती धर्माच्या नागरिकांचं ते राज्य होतं. अगदी 1657 साली त्यांचं सूरनभत होतं नूर खान, तोफखान्याचा प्रमुख होता इब्राहिम खान, वकील होता कायजी आझाद, अंगरक्षक होते इब्राहिम सिद्दकी. विजापूरचे 700 मुस्लिम बड्डान त्यांच्या सेवेत आले. त्याने अगदी औरंगजेबाला सुद्धा जिजिया कराच्या विरुद्धामध्ये रबुल अमीन म्हणजे आपण सारी ईश्वराची लेकरे आहोत अशा प्रकारचं पत्र दिलेलं होतं. म्हणजे शत्रू पक्षातला कापिकान देखील लिहून ठेवतो. महाराज मशिदीला त्रास द्यायचे नाहीत, कोणाला त्रास द्यायचे नाहीत, स्त्रियांना त्रास द्यायचे नाहीत.
हे स्त्रियांना त्रास देत नाहीत हे लक्षात आल्यावर एकदा तर एका लढाईमध्ये बरेच विरोधी पार्टीचे सैनिक जे आहेत ते साड्या नेसून पळून गेले. म्हणजे शिवाजी महाराजांनी आणखीन एक त्यांची इन्साईट महत्वाची आहे की 17व्या शतकामध्ये आरमार असलं पाहिजे याची जाणीव झाल्यामुळे लगतचा समुद्र ज्याच्या मालकीचा त्याच्या मालकीचं राज्य म्हणजे त्यांनी आरमाराच्या जोरावरती इंग्रज, डच, पोर्तुगीज, फ्रेंच, सिद्धी यांचे अनेक वेळा पराभव केले. त्यांनी 700 युद्धनौका बांधल्या, सागरी व्यापाराला संरक्षण दिलं, 9 बंदरं उभारली, म्हणजे समुद्रावर जाण्यासाठी परकीयांची परवानगी नाकारली. म्हणजे त्या काळामध्ये अगदी मक्केला जाताना मोगलांना देखील पोर्तुगीजांचा पास त्यांना घ्यावा लागत होता. त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांनाही माहिती आहे की महाराज हे मातृभक्त होते. त्यांनी आठ लग्न केली. याचं कारण असं होतं की मॅट्रिमोनियल अलायन्स म्हणजे शिर्के, निंबाळकर, पालकर, जाधव, इंगळे, विचारे, गायकवाड, मोहिते या घरातल्या मुली केल्यामुळे त्यांना आपली ताकद वाढवण्यासाठी त्याचा वापर करायचा होता. त्यांच्या लष्करामध्ये जनानखाना नव्हता, मोहिनीमध्ये बटकीने, कलावंतीने यांना प्रवेश नव्हता. अगदी साधे तंबू हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. म्हणजे आपल्याला माहिती आहे की महिलांच्या बाबतीमध्ये रांजाचा खेडेबारा इथल्या बाबाजी भिकाजी गुजर हा खरं तर ब्राह्मण होता. यांना अपहरण आणि बलात्कार केला म्हणून त्याचे हातपाय मोडले. पण स्त्रियांचा सन्मान करताना बेळवाडीला दादाजी रघुनाथ देसाई यांची सून सावित्रीबाई देसाई ही आपल्या विरोधात 27 दिवस लढली आणि सकुजी गायकवाडनं तिच्याकडे वाईट नजरेनं बघितलं म्हणून आपल्या सेनापतीचे डोळे देखील काढलेले होते. म्हणून कापिकाना असं म्हणतो की शत्रूच्या स्त्रियांची आबरूची कदर करणारा महावीर हा मरण पावला. शरद जोशींनी देखील शेतकऱ्यांसाठी त्यांनी केलेलं जे काम आहे सैन्य, पागा, स्वराज्याच्या ही कल्पना त्यांनी पहिल्यांदा मांडली. आणि म्हणून आजही शरद जोशी असं म्हणायचे पिढा पिढा टळो आणि शिवबाचे राज्य येऊ. म्हणजे माझ्यापेक्षा या राज्याभिषेकाचा जो अभ्यास आहे तो प्राध्यापक अनिल पाटील यांचा जास्त आहे. त्यामुळे अध्यक्षीय भाषणामध्ये राज्याभिषेक या मुद्द्यावरती ते जास्त बोलतील. मी फक्त एवढंच सांगतो म्हणजे आज देखील दुसऱ्या महायुद्धामध्ये लष्करामध्ये भरती करताना शिवाजी महाराजांचा फोटो वापरून लष्करामध्ये भरती करण्यात आली. आज हे आपल्या मराठा लाईट इन्फंट्रीचं वार करायचे आहे ते बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय असं आहे. आणि आजही तुम्ही बघा जिथं जिथं अन्याय होतो त्या अन्यायाविरुद्ध लढणारी माणसं छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा प्रकारची आपल्याला प्रेरणा देतात. म्हणजे शिवाजी महाराजांचं राज्य निर्माण झालं म्हणजे काय झालं तर संस्थात्मक लोकजीवन निर्माण झालं, चारित्र्यवान सुसंस्कृत नागरिक निर्माण झाले, बिगर राजकीय कृतीप्रवणता त्यांनी निर्माण केली. अष्टप्रधान मंडळाच्या माध्यमातून लोकशाहीची बीज आपल्याला दाखवली. तेव्हा शिवाजी महाराज म्हणजे कोण? शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राच्या कर्तृत्वाचा निष्कर्ष. शिवाजी महाराज म्हणजे नव्या व्यवस्थेचा आग्रह. इतिहासाचे अभ्यासक दिवंगत जयसिंगराव पवार म्हणतात की राज्याभिषेकाच्या निमित्तानं साम्राज्यवादी वृत्तीविरुद्ध स्वातंत्र्याची प्रेरणा दाखवली. राज्याभिषेकानंतर अरबी फारसी भाषेला प्रत्युत्तर देण्यासाठी राजव्यवहार कोश निर्माण केला. त्या काळामध्ये नसलेली सर्वधर्म समभावाची कल्पना वापरली. म्हणजे निष्कलंक चारित्र्य आणि कल्याणकारी राज्य हा शिवाजी महाराजांचा आपल्यापर्यंत आलेला वारसा आहे. म्हणून माझ्या चिंतनाच्या समारोप प्रसंगी एवढंच म्हणेन की एक चिनी म्हण आहे, काही महिन्यांची तरतूद करायची असेल तर धान्य करा, काही वर्षांची तरतूद करायची असेल तर झाडे लावा, पिढ्यानपिढ्यांची सोय करायची असेल तर विधायक विचारांची माणसे करा. अशी विधायक विचारांची माणसे फिरूया. पण माझा स्वभाव हा मुळात विनोदी असल्यामुळे मी आपल्याला सांगू इच्छितो की एकदा एका सभेत एका माणसाचं भाषण सुरू होतं. ते भाषण रंगलं, लांबलं, माणसं कंटाळली, टाळा वाजवायला लागली, तरी हा बोलत राहिला. परत माणसं टाळा वाजवायला लागली, तरी हा बोलत राहिला. शेवटी कोपऱ्यातनं एक माणूस रिव्हॉल्वर घेऊन उभा राहिला. म्हणला, साहेब तुम्ही बोला, तुमच्याबद्दल माझी काही तक्रार नाही, पण तुम्हाला इथं भाषणाला कुणी बोलवलं त्याचं नाव मला सांगा, त्याला मी जीवन ठेवणार नाही. तेव्हा माझे मित्र दिबा पाटील यांच्यावरती अशी पाळी येऊ नये यासाठी थांबतो.
तसं काय होणार नाही. छान बोलला.